नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 13.1 सोडवणार आहोत. सोडूया. पहिलाच प्रश्न, सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? विरुद्ध किरण कसे असतील? दोघांचा आरंभ बिंदू एकच असेल आणि ते दोन्ही किरण एका रेषेवर असतील. आता ही एक रेषा झाली, हा एक किरण आहे आणि हा एक किरण आहे. हे कसे आहेत? विरुद्ध किरण आहेत. किरण OA आणि किरण OB हे विरुद्ध किरण झालेले आहेत. आरंभबिंदू समान आहे, परंतु डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे, विरुद्ध आहे आणि ते एकाच लाईनवर आहेत. त्यामुळे यांना म्हणतात विरुद्ध किरण. आता येथे आकृतीमध्ये आपल्याला किरण OC व OA, OC आणि OA हे दोन किरण एका रेषेवर नाहीत, त्यामुळे हे विरुद्ध किरण नाहीत. किरण OC व OB, किरण OC आणि OB हे पण एका लाईनवर नाही आहेत. किरण OA आणि OD, OA आणि OD हे पण विरुद्ध किरण नाहीत. किरण OB व किरण OA, OB आणि OA आरंभबिंदू समान आहे आणि एका लाईनवर आहेत, म्हणून हे दोन किरण कसे आहेत? विरुद्ध किरण आहेत. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही? येथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि प्रतल निश्चिती होत नाही कशावरून हे आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, प्रतल निश्चिती होण्यासाठी हे नियम आवश्यक असतात. 3 नैक रेषीय बिंदू, एकाच रेषेवर नसलेले कोणतेही 3 नैक रेषीय बिंदू यामधून प्रतल निश्चिती होत असते. प्रतल हे कसं असते? सपाट पृष्ठभाग परंतु अनंत असतो, म्हणजे सगळ्या साईड्स ह्या अमर्यादित असतात. एक रेषा व तिच्या बाहेरील बिंदू, एक रेषा आणि बाहेर एक बिंदू असेल तर हे काय होतात? प्रतल निश्चित करतात. दोन एकमेकींना छेदणाऱ्या रेषा प्रतल निश्चित करतात. या दोन रेषा एकमेकींना छेदतात तर या प्रतल निश्चित करतात. आता या नियमापैकी येथे कोणता नियम लागू होतो पाहू आपण. एक रेषीय 3 बिंदू, आपल्याला नैक रेषीय पाहिजेत प्रतल निश्चित होण्यासाठी. येथे एक रेषीय दिलेला आहे म्हणून हा पर्याय नाही. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा, असं जर असेल तर प्रतल निश्चित होते. एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण, एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण, येथे पण प्रतल निश्चित होईल. 3 नैक रेषीय बिंदू आपण पाहिलेला आहे. 3 नैक रेषीय बिंदूमधून एक प्रतल जात असते. म्हणजे फक्त या माहितीवरून प्रतल निश्चित होत नाही. एक रेषीय 3 बिंदू, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. एकमेकांना न छेदणारी प्रतले परस्परांना समांतर असतात. जर 2 प्रतले एकमेकांना छेदत नसतील तर ते समांतर असतात, बरोबर आहे. 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्यांना एकसंपाती रेषा म्हणतात. अशा एकाच बिंदूमधून जास्त रेषा जात असतील तर त्या एकसंपाती असतात. हे विधान बरोबर आहे. 2 रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्या समांतर असतात. आता ह्या 2 रेषा एकमेकांना छेदत नाहीत, परंतु समांतर आहेत का? समांतर नाहीत, कारण पुढे जाऊन त्या एकमेकांना छेदतील, त्यामुळे त्या समांतर नाहीत. म्हणजे हे विधान कसं आहे आपलं? चुकीचं आहे. 3 नैक रेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते, आपण पाहिलेलं आहे. 3 नैक रेषीय बिंदूतून एक प्रतल जाते, हे विधान बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. नेक्स्ट, सोबतच्या आकृतीत एक इष्टिकाची ती दिलेली आहे. पुढीलपैकी किती गटामधील बिंदू एक प्रतलीय आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बिंदू D आणि F, D येथे आहे, F येथे आहे, परंतु हे 2च बिंदू आहेत आणि 2 बिंदू प्रतल निश्चिती करत नाहीत, म्हणजे हे 2 बिंदू एक प्रतलीय नाहीत. DHGA, DHG आणि A, DHGC असं जर असतं तर एका प्रतलामध्ये झाले असते ते,
परंतु DEH GA असल्यामुळे हे एक प्रतलीय नाहीत. ABG A येथे आहे, B येथे आहे आणि G येथे आहे. हे तीन बिंदू म्हणजे ही एक रेषा आहे आणि रेषेच्या बाहेर एक बिंदू आहे. म्हणजे तीन बिंदू असल्यामुळे हे नैक रेषीय झाल्यामुळे हे एक प्रतलीय आहेत. ABGH. आता पहा A B G आणि H हे इष्टिकाची ती आहे. ABGH जर आपण याशी जॉईंट करून पाहिले ABGH म्हणजे हे एक प्रतल तयार होईल. ABGH म्हणजे हे पण एक प्रतलीय आहेत. ह्या चार पर्यायापैकी दोन गटातील बिंदू एक प्रतलीय असल्याने पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो वरील आकृतीमध्ये रेषा RT ही RT रेषा व किरण QT यांचा छेदसंच कोणता? आता RT रेषेवर हे सर्वच बिंदू आहेत आणि QT या किरणवर Q पासून पुढे सर्व बिंदू आहेत. यांचा छेदसंच काढायचा आपला. छेदसंच म्हणजे काय? समजा एखादा संच असेल म्हणजे सामायिक घटक 1 2 3 4 आणि 5 हा एक संच आहे A. हा दुसरा संच समजा 2 आणि 3. यामध्ये दोनच घटक आहेत. यामध्ये 5 घटक आहेत. कॉमन काय आहेत? यामध्ये 2 आहे, येथेही 2 आहे, येथे 3 आहे, येथे 3 आहे. म्हणजे यांचा छेदसंच काय होईल? 2 आणि 3 एवढा यांचा छेदसंच होईल. त्याप्रमाणे येथे आता रेषा RT म्हणजे पूर्ण बिंदू होतील आणि किरण QT म्हणजे Q पासून पुढील सर्व बिंदू होतील. सामायिक काय येईल याच्यामध्ये? या दोन्ही आकृतीमध्ये यांचा छेदसंच काय होणार आहे? किरण QT. कारण किरण QT चे सर्व पॉईंट रेषा RT वर आहेत. त्यामुळे छेदसंच काय होणार आहे? किरण QT. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, किरण AB व किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? किरण AB काढू आपण. म्हणजे A पासून सुरुवात होईल आणि B कडे वाढत जाईल. हा झाला किरण AB. किरण BA B पासून सुरुवात होईल आणि A च्या पुढे वाढत जाईल. हा झाला किरण BA. एक काढला आपण किरण AB आणि दुसरा काढला किरण BA. तर यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? यांचे सामायिक बिंदू काय होतील? A पासून B पर्यंतचे सर्व बिंदू सामायिक होतील. A ते B हा का होईल? एक रेषाखंड होईल. रेषाखंड AB. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ABCDE व F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? आता येथे आपल्याला एकूण 6 बिंदू दिलेले आहेत आणि 6 बिंदूमधून किती रेषाखंड काढता येतील आपल्याला हे विचारलेलं आहे. तर त्यासाठी हे काउंट करायला बराच वेळ लागेल. तर त्यासाठी एक सूत्र आहे पहा. S = n-2 आणि भागिले 2. हे सूत्र लक्षात ठेवायचं. आपल्याला हे सूत्र माहिती आहे. जर क्रमवार नैसर्गिक संख्या असेल त्यांची बेरीज करण्यासाठी आपण n+1 भागिले 2 हे सूत्र वापरतो. फक्त येथे मायनस आहे. सूत्र तेच आहे, फक्त येथे मायनस. n म्हणजे काय? किती बिंदू आहेत ती संख्या. n म्हणजे काय? नंबर ऑफ पॉईंट्स. किती बिंदू आहे ती संख्या. येथे आपल्याला किती पॉईंट दिलेले आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे 6 पॉईंट आहेत. यांची किंमत काय येते? 6. S म्हणजे काय? सेगमेंट. म्हणजे किती रेषाखंड काढायचे आपल्याला? 6. यांची किंमत 6. n म्हणजे 6 1 आहे. n-1 6 मधून 1 गेला भागिले 2.
म्हणजे काय होईल 6, 6मधून 1 गेला म्हणजे 5 आणि भागिले 2, 6 पंचे 30 आणि भागिले 2, 30 भागिले 2 म्हणजे 15. किती रेषाखंड काढता येतील आपल्याला? 6 बिंदूमधून 15 रेषाखंड काढता येतील. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. सूत्र लक्षात ठेवायचं, सेगमेंट म्हणजे रेषाखंड किती काढायचे? n म्हणजे किती पॉईंट दिले ते, n(n-1), त्या पॉईंटमधून एक संख्या मायनस करायची आणि भागिले 2. जर 9 पॉईंट दिले असतील तर आपण काय करणार? 9मधून 1 गेला म्हणजे 8 आणि 2, 9×8 72 होतील आणि भागिले 2 म्हणजे काय होईल? 36 होतील. 9 पॉईंट दिले असतील तर किती काढता येतील आपल्याला रेषाखंड? 36 काढता येतील. 36. n म्हणजे नंबर ऑफ पॉईंट्स, s म्हणजे सेगमेंट म्हणजे किती रेषाखंड काढायचे. जर जेवढे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटची संख्या आणि त्या पॉईंटच्या संख्येमधून 1 मायनस करायचा आणि पुन्हा 2ने भागायचं. सूत्र लक्षात ठेवायचं, n(n-1/2), कारण पुढे पण आपल्याला 2-3 प्रॉब्लेममध्ये हे सूत्र वापरायचं आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ABCD हे एकाच रेषेवरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. ABCD, ABचं डिस्टन्स 2, एक रेषा काढू आपण. ही रेषा काढलेली आहे. ABCD एकाच रेषेवर पॉईंट आहेत. ABचं डिस्टन्स 2, समजा A हा पॉईंट घेऊ आणि B हा घेऊ. यामधील डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे. A पासून B पर्यंतचं अंतर 2 सेंटीमीटर आहे. B पासून D पर्यंत 8 सेंटीमीटर आहे. हा B, तर D पुढे हा D बिंदू, तर B पासून D पर्यंत हे डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला? 8 सेंटीमीटर. A पासून C पर्यंत 5 सेंटीमीटर. A पासून C पर्यंत 5 सेंटीमीटर. हे तर 2 आहे, 3, 4, 5 समजा येथे होईल. C, AC हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर आपण काय करू आता? AB डिस्टन्स हे माहिती आहे 2 सेंटीमीटर, परंतु BC माहीत नाही आहे. परंतु AC 5 सेंटीमीटर आहे आणि AB 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे 5मधून 2 गेले तर B पासून C पर्यंतचं हे डिस्टन्स किती होणार आहे? 3 सेंटीमीटर. हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर होईल B पासून C पर्यंत. आता आपल्याला C आणि D हे डिस्टन्स माहीत नाही आहे, परंतु B आणि D हे डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे आणि त्यापैकी B आणि Cचं आपण आत्ताच काढलेलं आहे. हे 8 सेंटीमीटर आणि यामधून हे 3 सेंटीमीटर वजा केले आपण तर हे किती राहतील? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. C पासून Dचं अंतर 5 सेंटीमीटर. तर आता AB आणि CD, ABचं अंतर किती आहे? AB हे 2 सेंटीमीटर आणि CDचं किती आहे? CD 5 सेंटीमीटर आहे. 2 आणि 5 एकरूप होतील का? हे होणार नाहीत. AB आणि BC, ABचं अंतर 2 सेंटीमीटर आणि BCचं अंतर 3 सेंटीमीटर, म्हणजे हे पण एकरूप होणार नाहीत. 3. BC आणि CD, BCचं अंतर किती आहे? 3 सेंटीमीटर आणि CDचं 5 आहे, म्हणजे हे पण रेषाखंड एकरूप होणार नाहीत. रेषाखंड म्हणजे रेख AC आणि CD. AC किती आहे? AC 5 सेंटीमीटर आहे आणि CD पण किती आहे? 5 सेंटीमीटर, म्हणजे 5 आणि 5, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. म्हणजे रेषाखंड AC आणि रेषाखंड CD यांची मापे समान असल्याने ते 2 एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.